पुलाची शिरोली इथल्या एका महिलेच्या मयत झालेल्या पतीच्या विमा पॉलिसीमधील तसंच भविष्य निर्वाह निधीतील 50,58,754 रुपये परस्पर हडप केल्याचा प्रकार उघडकीस आलाय। या फसवणूक प्रकरणी फसवणूक झालेल्या महिलेनं तिची सासू, दीर आणि ताराबाई पार्क इथल्या एका बँकेच्या शाखाधिकाऱ्याविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे याबाबतचा गुन्हा दाखल झालाय। हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली इथल्या साई कॉलनीत श्रीमती निकिता श्रीधर पाटील राहतात। त्यांचे पती श्रीधर सुरेश पाटील यांचं आकस्मिक निधन झालं होतं। त्यांच्या नावे असलेल्या एका विमा कंपनीच्या पॉलिसीमधील 50 लाख रुपयांची रक्कम वारसदार म्हणून नोंद असलेल्या त्यांची पत्नी निकिता पाटील यांच्या नावे जमा झाली होती। ही रक्कम मिळवून देतो असं सांगून निकिता पाटील यांची सासू भारती सुरेश पाटील आणि दीर अनिरुद्ध सुरेश पाटील या दोघांनी निकिता पाटील यांच्याकडून त्यांच्या सह्यांचे नमुने, कागदपत्र आणि सिक्युरिटी चेक घेतले होते। त्यांनी कोल्हापुरातील ताराबाई पार्क इथल्या रत्नाकर बँकेच्या शाखेत निकिता पाटील यांचं खातं उघडलं होतं। मात्र या ठिकाणी त्यांची सासू भारती पाटील हिनं तिचा स्वतःचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी देऊन निकिता पाटील यांच्या खात्यावर जमा झालेली रकमेची माहिती दिली नाही। सासू भारती पाटील तसंच दीर अनिरुद्ध पाटील आणि या बँकेचा शाखा अधिकारी अशा तिघांनी संगनमतानं मिळून निकिता पाटील यांच्या बँक खात्यामधील 30 लाख रुपये परस्पर दीर अनिरुद्ध पाटील यांच्या ICICI बँकेच्या खात्यावर वर्ग केले होते। याबरोबरच मयत श्रीधर पाटील यांच्या भविष्य निर्वाह निधीमधील 20,58,754 रुपये दीर अनिरुद्ध पाटील आणि सासू भारती पाटील यांनी या बँकेतून स्वतः काढून घेतले होते। अशा प्रकारे निकिता पाटील यांची एकूण 50,58,754 रुपयांची फसवणूक झाली होती। हा प्रकार 4 मार्च 2023 ते 15 जुलै 2025 या कालावधीत घडला होता। आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच या प्रकरणी श्रीमती निकिता श्रीधर पाटील यांनी त्यांचा दीर अनिरुद्ध पाटील, सासू भारती पाटील आणि ताराबाई पार्क इथल्या रत्नाकर बँकेचा शाखा अधिकारी अशा तिघांविरोधात मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात फिर्याद दाखल केली होती। त्यानुसार या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने शाहूपुरी पोलिसांना दिले। त्यानंतर शाहूपुरी पोलिसांनी या फसवणूक प्रकरणी दीर अनिरुद्ध पाटील, सासू भारती पाटील आणि रत्नाकर बँकेचा शाखा अधिकारी या तिघांविरोधात गुन्हा दाखल केलाय।